नाटकांमध्ये कामं केली आहेत, मालिकांमध्ये केली आहेत, चित्रपटामध्ये केले. तुम्ही सांगितलत, की तुम्हाला नाटकामध्ये काम करायला खूप आवड. पण मग तिन्ही माध्यमांचे काय वेगळेपण आहे असे तुम्हाला वाटतं? सांगते ना. अ, नाटक जेव्हा तू एखाद्या म्हणजे ती 4 अशी भिंत असते जी 4 तू त्याच्यामध्ये कोंडलेला असतोस हं. आणि जेव्हा तू अभिनय करत असतोस ना, तेव्हा तू ते जगत असतोस, ते भासवत असतोस समोरच्यांना, पण तू जगवत असतोस आणि तुला ॲक्शनला रिॲक्शन लगेच मिळत असते तिथे समोरून. ते नाटकाचं एक आहे. नाटकात ना म्हणजे माहीत नाही ते काय वेगळं व्हायब्रेशन्स आहेत. पण तू मला विचारशील ना, तर तिन्ही क्षेत्रात काय करायला जास्त आवडेल? तिन्ही क्षेत्रात करा, तिन्ही गोष्टींमध्ये करायला आवडेल, पण नाटकासाठी पहिला नंबर असा हात वर करेन. कारण का त्यानेच मला इथपर्यंत आणलं. अभिनय कशाशी खातात ना, हे मला त्या स्पर्धांनी शिकवलं. आपण बघतो ना आता एकांकिका करणारी मुलं, काय ते काय करतात? सवाई कधी बसलायस का तू? खरंच जा आणि बस सवाईला. सवाईच्या जी नाटकांच्या स्पर्धा होतात ना शेवटच्या, स्पर्धा. ज्याच्यामधून एखाद 2 निवडले जातात. बरोबर. अरेरेरे! काय एनर्जी घेऊन येशील माहिती तू? एनर्जी. तू कलाकार म्हणून चांगला असशील तर तू प्रत्येक गोष्टीत एनर्जी घेऊन येशील. कलाकार किंवा माणूस. समोरच्यांना कंपेअर न करता फक्त आपलं काम करत राहणं. आता एक असे मला माझ्या सुनेचा रोल करणारे असे ॲक्टर्स भेटलेत ना, एक शब्द बोलल्यावर 2 बोलणार. 2 बोलला की 4 बोलणार. मग मी अशा वेळेला शांत बसते. हां, यू आर राइट. तू बरोबर आहे. मी चुकीची आहे. यू आर ऑल्वेज राइट. आय एम ऑल्वेज रॉन्ग. असं असतं माझं. पाहिजे. इट्स ओके. पण ते जेव्हा त्यांना उमजतं ना, यार चुकीचं आहे. आपोआप मग खांद्यावर डोकं ठेवून जाणार एकत्र सीनला शूटला. सगळं बदललेलं असतं चित्र 2-3 दिवसानंतर. हा माझ्यात एक गुण आहे. की तो मी नाही बघत आता बऱ्याच लेडीजमध्ये किंवा जे ॲक्टर खूप नावाजलेले एक ॲटिट्यूड, एक टँट्रम, आय एम द किंग, आय एम द क्वीन लाइक दॅट. तर तसं मला देवाने ठेवलेलं नाहीये मी ठामपणे सांगू शकते आणि तशी मी कायम राहणार. कारण माझी ना मुळं तशी आहेत, की मुळं मुळं आहेत रे ती. त्याच्यावर अख्खं ते झाड उभं आहे ना. आणि ते त्यामुळे सोडलं तर चालणार नाही. नाही होणारच नाही. करूच शकणार नाहीस तू काहीच. बरोबर. आज जर निलेश आता मला जेव्हा इथे भेटला आणि इथे तो तसाच आहे अजून. का बाबा इथे असं नाहीये ना, की वेगळा झाला पटकन मी आता इंटरव्ह्यू घेतोय हां बच्चीचा. तर सिनेमांचं कसं असतं ऑन ऑफ हं. असतं ना तिथल्या तिथे. मग तुझे वाईड लागला, क्लोज लागला. मग तुला खूप सोलो आहे. तर मग तो करल्यानंतर थोड्या वेळाने तू ते पकडून नाही चालायला लागत ना. तुला दुसरे सीन येतात. एका मागोमाग एक सीन येत असतात. मग ती एक मजा असते. ती त्या गोडीत त्याच्यातली ती भागवायची आणि पुढे जायचं. वेब सीरीजचा जमाना आहे कारण आता तुला सांगू, कारण आता पुढे तेच होणार आहे. तू आता बघ ते पहिली ना आपल्या बायका, आई वगैरे ना सकाळी 6:00-6:30ला ज्या संध्याकाळी टीव्ही लावायच्या त्या 11 शिवाय काही सोडायच्या नाही. हो. आता बऱ्यापैकी लोकं सोडायला लागली. सॉरी. ते तुटलाय धागा जरा. असं ना. ओ-टी-टीमुळे जागा हां, जागा बऱ्यापैकी घेतली. जागा घेतली. ह्याच्यानंतर एआय. एआर तर काय आता एआय जेव्हा येणार, येतच आहे ऑलरेडी आले. तर काय होणार आहे? उद्या जर निलेश परबला जागी इथे कोण बसवायचं ते एआय म्हणून कोण बसवायचं काय कळतंय कोणाला? खूप धोकादायक आहे सगळं आपल्यासाठी. त्यामुळे करत राहायचंय कुठलंही क्षेत्र असू दे, सॉरी कुठलीही गोष्ट असू दे, नाटक, मग तो सिनेमा असू दे, वेब सीरीज असू दे, ओ-टी-टी इन द सेन्स. तुम्ही जसं मी म्हटलं, की मुळं बरोबर. बरोबर सगळं होणार. तुम्ही मुळं घट्ट ठेवली तर तुमचं. तर ते असं त्याला काही फरक पडत नाही. मी खरं सांगते. तुला प्रत्येकाने वेगळी उत्तरं दिली असतील. पण मी एकच सांगते, फरक काहीच पडत नाही. नाटक असो, सिनेमा असो, ओ-टी-टी असो, रादर दॅन तुझा अल्बम असो, ॲड असो, काही असो. जर तुम्ही तटस्थ असाल ना आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचंय, तर मग कुठल्याच क्षेत्राला तुम्हाला प्रॉब्लेम येणार. ओके.